मिरज शहरातून जाणाऱ्या जुन्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग 166 मार्गावरील खड्डे, रस्त्याची दुरावस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि मिशन हॉस्पिटल परिसरातील धोकादायक खड्ड्यांबाबत शिवसेनेचे नगरसेवक सागर मोहन वनखंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला होता. या तक्रारीवर राष्ट्रीय महामार्गाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत पत्रांमधून या रस्त्याच्या देखभालीबाबत महत्त्वाची बाब स्पष्ट झाली आहे. महामार्ग प्राधिकरणच्या दिनांक 31 जुलै 2026 आणि 7 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रानुसार मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज हा सुमारे 10.8 किलोमीटरचा जुना महामार्ग 166 मिरज बायपास कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या मार्गाच्या स्वरूपात राहिला आहे. या रस्त्याचे एकदाच काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र महामार्ग प्राधिकरणने स्पष्ट केले आहे की या रस्त्याच्या नियमित देखभालीसाठी त्यांच्याकडे तरतूद नाही. त्यामुळे बायपास झालेला मिरज शहरातील हा रस्ता संबंधित स्थानिक प्राधिकरणाने ताब्यात घेऊन त्याची पुढील देखभाल आणि विकास करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच 18 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त सचिव यांच्याकडे पत्रव्यवहार करून हा रस्ता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने ताब्यात घ्यावा अशी मागणी केली होती. मात्र अद्याप या रस्त्याचा औपचारिक ताबा महानगरपालिकेकडून घेण्यात आला नसल्याचे त्यांच्या पत्रात नमूद आहे. या पत्रामुळे पावसाळ्यात देखभालीच्या जबाबदारीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम करू शकते असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रस्त्याची देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती तातडीनं करण्याची गरज निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण परिसर, मिशन हॉस्पिटल चौक तसेच मिरज शहरातील जुन्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका, रुग्ण आणि नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित विभागांनी आता एकमेकांकडे बोट न दाखवता जबाबदारी स्वीकारावी आणि नागरिकांचा जीव धोक्यात न घालता रस्त्यावरील खड्डे आणि धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी. काम वेळेत पूर्ण न झाल्यास शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक सागर मोहन वनखंडे यांनी दिला आहे. नमस्कार. आपल्या मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जो प्रमुख रस्ता आहे तो रस्त्याची आता जर आपण अवस्था बघितली, अतिशय खराब आणि निकृष्ट दर्जाचा आता तो रस्ता झालेला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी पडल्यात. रस्त्याची अतिशय दुरावस्था आहे. यासाठी मी महानगरपालिका प्रशासनाकडे ठोस त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी, ते पॅचवर्क भरून करण्यासाठी मागणी केली असता त्यांनी असे मला उत्तर दिलं की हा रस्ता नॅशनल हायवेकडे आहे. तर मी 7 ऑगस्ट 2026 रोजी हे रस्त्या संदर्भामध्ये नॅशनल हायवेकडे भारतीय राष्ट्रीय महामार्ग राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडं पत्रव्यवहार केला होता की ह्या रस्त्याचे जे पॅचवर्क्स आहेत, जे खड्डे आहेत, ते मोजून तुम्ही त्याच्यावरती कारवाई करावी. तर त्यांच्याकडून मला एक अधिकृत असं एक पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट दिलंय की त्या जो रस्ता आहे तो शहरातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकल बॉडीतनं तो बायपास रस्ता जात असल्या कारणानं याची देखभाल दुरुस्ती संबंधित राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेनं केली पाहिजे. त्याची वन टाइम मेंटेनन्स जो होता तो आम्ही पूर्ण केलेला आहे असं त्यांनी स्पष्ट यामध्ये लिहिलंय. मॉर्थ धोरणांतर्गत हा रस्ता हा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग करण्यात यावा यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलाय. 2025 रोजी सुद्धा आम्ही ह्याचं महानगरपालिकेने हा रस्ता स्वतःकडे घ्यावा यासाठी आम्ही पाठपुरावा केलाय असं ह्या यांनी पत्रामध्ये नॅशनल हायवेनं असं त्यांच्या पत्रामध्ये नमूद केलंय. तर मी माझं या आपल्या महानगरपालिका प्रशासन असेल, पीडब्ल्यूडी प्रशासन असेल यांना मी एक विनंती करणार आहे. उद्या त्यांची सगळ्यांचीच कलेक्टर असतील, आयुक्त मॅडम असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांना सगळ्यांना मी एक हे पत्र नेऊन दाखवणार आहे आणि ह्यांना सांगणार आहे की ह्याची जबाबदारी नेमकी कोणाची. कारण की हे स्पष्ट म्हणते की तिथे ज्या पाण्याचे पाईप आहे, ड्रेनेज आहे, त्याचं मेंटेनन्स महानगरपालिका वेळोवेळी त्याचं खोदकाम चालू असते आणि मेंटेनन्स आलं की तुम्ही नॅशनल हायवेकडे येता. तर हे प्रत्येक वेळी जबाबदारी झटकून नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचं काम हे प्रशासन करतंय. त्यासाठी मी उद्या तिघांची भेट घेणार आहे. तुम्ही तिघही मीटिंग घेऊन ह्या रस्त्याची जबाबदारी संदर्भामध्ये तुमची एक ठोस भूमिका आम्हाला सांगा आणि लोकांचे आमचे जीव त्या ठिकाणी वाचवा हे या ठिकाणी त्यांची विनंती करून सांगणार आहे. आणि या पत्राच्या अनुषंगानं मला त्यांच्याकडनं व्यवस्थित उत्तर नाही मिळालं तर यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र असे आंदोलन करणार आहोत.